नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो पोलीस भरतीच्या ज्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो जाहीर झालेल्या आहे आणि जवळपास मित्रांनो 19 जून पासून जे पोलीस भरतीचा ग्राउंडला या ठिकाणी सुरुवात होता आणि 16+ जिल्ह्यांचे ज्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा ज्या जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दलच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर या ठिकाणी जे 19 जून पासून पोलीस भरतीचे जे या ठिकाणी फिजिकल होत आहे आणि आजची तारीख 13 जून आहे आणि अजूनही या ठिकाणी पोलीस भरतीचे जे हॉल तिकीट आले नाही आहे, तर कधीपर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे पोलीस भरतीचे याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे की हॉल तिकीट नेमके कधीपर्यंत येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड जे मित्रांनो कधीपर्यंत होऊ शकते त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्याच्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या. तर जवळपास मित्रांनो 16+ जिल्ह्याच्या ज्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या आहे. तर सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी आहे याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचे ग्राउंड बनणं चालू आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याची ग्राउंडची तारीख आहे हे तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर कोल्हापूरचं जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे. तर कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून होत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो जे ठाणे शहर आहे, ठीक आहे, तर ठाणे शहरचं सुद्धा जे मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 4 नागपूर, तर इथलं ग्राउंड सुद्धा मित्रांनो रोडावर होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर हे जे ग्राउंड आहे मित्रांनो हे बनणं चालू आहे. ठीक आहे. तर इथलं सुद्धा ग्राउंडची तारीख लवकरच येणार आहे. तर फिजिकलची तयारी तुम्ही जबरदस्त चालू ठेवा. ज्यांनी सुद्धा SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी फॉर्म भरला असेल त्यांनी. ठीक आहे. तर या ठिकाणचं जे मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे रोडावरच या ठिकाणी रनिंग होणार आहे SRPF गट क्रमांक 4 नागपूरची. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी जे ग्राउंडची तारीख पुणे लोहमार्गची सुद्धा या ठिकाणी मैदानी चाचणी 19 जून पासून होणार आहे. त्याचबरोबर जे मुंबई लोहमार्गची सुद्धा या ठिकाणी पोलीस भरती 19 जून पासून जे या ठिकाणी फिजिकलला चालू होणार आहे. त्याचबरोबर जे या ठिकाणी जे मित्रांनो आताच परवा जे एक जिल्ह्याच्या ग्राउंडचे जे मित्रांनो तारखा जाहीर झाल्या तर त्या झाल्या मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या. तर नंदुरबार जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे 19 जून 2024 पासून आहे. तर या ठिकाणी सुद्धा 500-700 विद्यार्थ्यांना जे मित्रांनो प्रत्येक दिवशी बोलावण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे या ठिकाणी धुळे जिल्ह्याचं सुद्धा मित्रांनो ग्राउंडची तारीख 19 जून पासून येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुणे लोहमार्गची सुद्धा मित्रांनो तारीख लवकरच येणार आहे. 19 जून पासून या ठिकाणी होऊ शकते फिजिकल. त्याचबरोबर मीरा भाईंदरची सुद्धा या ठिकाणी जे मित्रांनो 19 जून पासून होण्याची जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडची सुद्धा या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहे. तर SRPF गट क्रमांक 5 दौंडचे जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून जे मित्रांनो होत आहे. तर तारखा सुद्धा जाहीर झाल्या मित्रांनो तिथल्या. तर 14,000+ विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला होता. ठाणे शहरचं सुद्धा जे ग्राउंड आहे हे जवळपास 19 जून 2024 पासून तुमचं होणार आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा पोलीसचं सुद्धा ग्राउंड जे मित्रांनो 19 जून पासून होणार आहे. 195 जागांसाठी हे आहे. तर 195 जागांसाठी भरती होती अकोल्याची. तर इथलं ग्राउंड सुद्धा 19 जून पासून जे चालू होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे परभणी जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड 19 जून पासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर जे गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीचं सुद्धा ग्राउंड जे मित्रांनो 19 जून 2024 पासून जे सुरू होत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हा बॅट्समनचं सुद्धा ग्राउंड 21 जून पासून जे मित्रांनो सुरू होत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे आणखीन जे मित्रांनो ग्राउंडच्या तारखा होत्या तर त्या होत्या या ठिकाणी तुम्ही लातूर पोलीस भरती 10 जून पासून सांगितलं होतं. मीरा भाईंदर वसई विराई 10 जून पासून सांगितलं तर लवकरच यांच्या ज्या मित्रांनो तारखा येणार आहे या जिल्ह्यांच्या. त्याचबरोबर नाशिक ग्रामीणचं सुद्धा 10 जून पासून सांगितलं तर यांच्या सुद्धा लवकरच जे तारखा येणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी पोलीस भरतीचं ग्राउंड सुद्धा 10 जूनला सांगितलं होतं. जालना SRPF गट क्रमांक 3चं सुद्धा 6 जूनला सांगितलं होतं. त्याचबरोबर SRPF गोंदिया 15चं सुद्धा 6 जून पासून सांगितलं होतं आणि SRPF सोलापूर गट क्रमांक 10 सुद्धा 6 जूनला सांगितलं होतं. त्याचबरोबर
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 10 जून पासून सांगितलं होतं। या जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे मित्रांनो लवकरच येणार आहे आणि SRPF गट क्रमांक 15 बिरसे कॅम्प गोंदियाचं जे ग्राउंड आहे हे 19 जून 2024 पासून जे मित्रांनो ग्राउंड या ठिकाणी सुरू होता, कारण की माझा मित्र त्या ठिकाणी जे मित्रांनो कार्यरत आहे SRPF गट क्रमांक 15 बिरसे कॅम्प गोंदिया या ठिकाणी। तर तिथलं जे ग्राउंड आहे जे मित्रांनो बनणं चालू आहे तिथलं ग्राउंड ठीक आहे आणि लवकरच मित्रांनो 19 जून पासून तिथलं फिजिकल होणार आहे ठीक आहे। तर एवढं मी तुम्हाला जवळपास 15 ते 20 प्लस जिल्ह्यांचे जे मित्रांनो ग्राउंडच्या तारखांबद्दल जे मित्रांनो माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर या ठिकाणी आजची तारीख 13 जून आणि अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आली नाही, तर कधीपर्यंत जे मित्रांनो हॉल तिकीट येऊ शकते, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, पोलीस भरतीचं तरी मित्रांनो या ठिकाणी 13 जूनला तरी हॉल तिकीट आलं नाही किंवा 14 जूनला तरी हॉल तिकीट आलं नाही, तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी 17 जून किंवा 15 जूनला जे मित्रांनो पोलीस भरतीचे हॉल तिकीट येणार आहे। SRPFचे सुद्धा जे मित्रांनो हॉल तिकीट 15 किंवा 17 जून पासून जे हॉल तिकीट येणार आहे ठीक आहे। तर हॉल तिकीट जे मित्रांनो हे 2 दिवसा अगोदर सुद्धा येऊ शकते किंवा मग 7 दिवसा अगोदर सुद्धा येऊ शकते। जर 7 दिवसा अगोदर जे पोलीस भरतीचे हॉल तिकीट आले नाही, SRPFचे हॉल तिकीट आले नाही, तर जवळपास मित्रांनो 15 जूनला जे मित्रांनो 100% येणार आहे किंवा मग 17 जूनला जे मित्रांनो 100% येणार आहे ठीक आहे। तर हॉल तिकीटची जे मित्रांनो तुम्ही वाट न बघता फिजिकलची तयारी चालू ठेवा। ज्या ठिकाणी तुमचं कमी मार्क्स पडत असेल, गोळाफेकमध्ये कमी मार्क्स पडत असेल, तर तो इव्हेंट तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा। 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत असेल तर 100 मीटर तुम्हाला आउट ऑफ करण्याचा जे मित्रांनो प्रयत्न करा। 1600 मीटर कमी पडत असेल तर 1600 मीटर जे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा ठीक आहे। तर पहा मित्रांनो SRPFचं सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडत असेल तिथं सुद्धा जास्त तुम्ही जोर द्या। 100 मीटर कमी पडत असेल तर 100 मीटर जे मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा चांगली। त्याचबरोबर गोळाफेक कमी जात असेल तर त्यावर जास्त फोकस द्या। 5 किलोमीटर रनिंग कमी येत असेल तर त्यावर मित्रांनो फोकस द्या ठीक आहे। तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं होणार आहे। 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे ठीक आहे। तर पहा मित्रांनो फिजिकलची तयारी तुम्ही जबरदस्त चालू द्या। लवकरच मित्रांनो या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट येणार आहे ठीक आहे। आणि बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते, तर पहा मित्रांनो बाकीच्या जिल्ह्याचे ग्राउंड कधीही येऊ शकते। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हे मित्रांनो व्हिडिओमध्ये कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे ठीक आहे। मित्रांनो आतापासून फिजिकलची तयारी जबरदस्त चालू द्या, कारण की मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो आहे की जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यामध्येच होणार आहे ठीक आहे। तर हा जो अंदाज मी तुम्हाला सांगितला होता, तर हा मित्रांनो 2014च्या भरतीचा आपण अंदाज तुम्हाला सांगितला आणि तोच मित्रांनो या ठिकाणी खरा ठरला आहे ठीक आहे। तर फिजिकलची जे मित्रांनो तयारी चालू ठेवा, मी वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे ठीक आहे। आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, यावर्षी तुम्हाला जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड हे 50 मार्काचं आहे, तर तुम्हाला मित्रांनो फिजिकलमध्ये मार्क्स जास्त घ्यायचे, कारण की यावर्षी मित्रांनो फिजिकलचा कट ऑफ जास्त लागू शकतो, कारण की यावर्षी भरपूर वेळ ज्या विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी भेटलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांची जे मित्रांनो फिजिकलची तयारी जबरदस्त झालेली आहे ठीक आहे। तर मागची जी भरती होती जे मित्रांनो मागच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं फिजिकल नव्हते, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हीच या ठिकाणी गलती केली होती। तर फिजिकलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले होते मागच्या भरतीमध्ये। तर मागच्या भरतीचा जो कडापा हा कमी गेला होता, कोणकोणत्या जिल्ह्याचा 25 लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्याचा 30 सुद्धा लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्याचा 35 सुद्धा लागला होता, जेव्हा 18,000 जागांसाठी ते पोलीस भरती निघाली होती तेव्हा ठीक आहे। तर पहा मित्रांनो पोलीस भरतीचा यावर्षी कट ऑफ जास्त जाऊ शकतो, जवळपास 35 प्लस किंवा 40 प्लस मित्रांनो यावर्षी कट ऑफ जाऊ शकतो पोलीस भरतीचा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो फिजिकल बऱ्याच दिवसापासून चालू आहे ठीक आहे। तर मागच्या भरतीमध्ये जे तुम्ही जे मित्रांनो ज्या ठिकाणी कमी पडले तिथं जे मित्रांनो जास्त जोर द्या ठीक आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या भरतीमध्ये चुका केल्या त्या चुका मित्रांनो सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा ठीक आहे। तर मागची जी भरती होती ती एकदमच मित्रांनो तोंडावर आली होती, 18,000 जागांसाठी एकदमच फॉर्म भरले होते, एकदमच हॉल तिकीट आले आणि एकदमच फिजिकल सुद्धा झाले होते ठीक आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी पाऊस जरी येत असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी खचून जाऊ नका, फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की फिजिकल मित्रांनो कधीही होऊ शकते, कारण की या ठिकाणी ग्राउंडच्या ज्या मित्रांनो तारखा आलेल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या ठीक आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी जबरदस्त चालू ठेवा। ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड जे मित्रांनो सर्वात आधी होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ध आले तिथलं ग्राउंड थोडं लेट होणार आहे। तर CP मुंबईच्या ग्राउंडला मित्रांनो थोडा टाइम आहे, तर ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड 19 जून पासून होणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा ग्राउंडच्या तारखा लवकरच येणार आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।